तत्वावर साजरा होणारा आजचा हा कार्यक्रम व या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे आदरणीय जाधव मॅम, आदरणीय आदित्य सर, वैशाली मॅम, मेघना मॅम आणि सतीश सर या सर्वांचे मी शब्दसमूहाने स्वागत करते आणि पुढील कार्यक्रमाकरिता योगिता मॅमला आमंत्रित करते. Maharashtra. Maharashtra, the name has derived from the word Maharathi. Maharathi means the person who is a warrior, who leads and takes us to the right place. I feel blessed to have been given this opportunity to compare and welcome you all for this program. Since its establishment, Maharashtra has been facing several challenges and Maharashtra has been triumphant in so many. So to celebrate this victory, I would like to call upon all my dear friends to join in the song which is written by and composed by our dear Jagdish sir. So may I request all my dear friends, okay, to come on the stage and join for the song. Thank you.
सारथी, न विसरणारा, मनाच्या कप्प्यात स्थिर होणारा, उत्साहाने पुढचं पाऊल टाकण्यास प्रेरित करणारा, प्रत्येकामध्ये लपलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा हाच आपल्या शाळेचा नेहमीच प्रयत्न असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एक नाविन्यपूर्ण प्रयोगशीलता बघायला मिळेल. म्हणजे आम्हा सर्व शिक्षकांसोबत सतत कार्यरत असलेले शिक्षकेतर कर्मचारी, आमचे बस ड्रायव्हर, कंडक्टर हे सुद्धा सहभागी होताना दिसणार आहे. तर अशा या आजच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजाडतात. फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजाडतात. आयुष्यात चांगली माणसं नकळतच मिळतात. आयुष्यात चांगली माणसं नकळतच मिळतात. तोडणं हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा वेळ असतो, नाही का? आयुष्याशी जोडणारा, कधीही मागे वळून न बघणारा, आपुलकीचं, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आत्मीयतेचं नातं खरोखर काय असतं हे आजच्या नातेसंबंध, रिलेशनशिप या संकल्पनेतून नक्की शिकायला मिळेल. नातेसंबंध, रिलेशनशिप आजच्या या महाराष्ट्र दिनाच्या संकल्पनेला नृत्य, गायन, काव्य, अभिवाचन द्वारे उजाळा मिळणार आहे. तर आजच्या या रिलेशनशिप, नातेसंबंध या संकल्पनेचे स्वरूप थोडक्यात पुढील प्रमाणे: स्वसंबंध, भाऊ बहीण संबंध, पिता संबंध, आईशी संबंध, गुरु व शिष्याचे नाते, प्राणी आणि मानव संबंध, मालक सेवक संबंध, निसर्गाशी असलेला आपला संबंध आणि देवाशी संबंध. तर बघूया नातेसंबंध कसे फुलत जाते. Very rightly said, Vishali. Relationship, it is a strong connection between two people that are bound with an emotional attachment. We meet thousands of people in our course of life, but very few we are bound or attached emotionally. And among all the other relations, the most significant relation is the relation with oneself. So to present this beautiful relation with oneself, allow me to welcome our dear Vaishali ma'am with her performance. Vaishali ma'am. Vaishali ma'am's performance, after Vaishali ma'am's performance, it will be followed by my dear teachers.
स्वतःसाठी जगता जगता खरा आनंद शोधू. स्वतःसाठी जगता जगता खरा आनंद शोधू. स्वतः जगून समजून आयुष्याला सकारात्मकतेची वाट देऊन स्वतःसाठी कुठेतरी जगू. स्वतःसाठी कुठेतरी जगू. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू. आनंद वाटू स्वतःशी. आनंद वाटू स्वतःशी. स्वतःशी नाते जगू. स्वतःशी नाते जगू.
हे नातं म्हणजे घरपण होय. वडील व मुलाच्या नात्याला मन मोकळं कवळ खुलं करण्यास देवानं दिलेलं खूप सुंदर देणं होय. शिस्त लावणारं, चुकांकडे दुर्लक्ष करणारं, प्रत्येक वेळी हो हो तुझंच खरं, तुझंच बरोबर असं हक्कानं सांगणारं म्हणजे वडिलांचं नातं. मुलाचे आईशी असलेले नाते मैत्रीचे असते. मुलं अनेकदा बिनधास्त वेळ आईसोबत घालवतात. दुसरीकडे वडिलांवर खूप खूप प्रेम असूनही मन मोकळेपणाने बोलायला घाबरतात. पण कधी प्रेमाचं, रागाचं व जिव्हाळ्याचं, आपुलकीचं, स्नेहबद्ध नातं म्हणजे वडील व मुलाचं नातं. सैलभर वाटणारी मिठी, सैलभर वाटणारी मिठी घट्ट काळकाशी बिलगली होती. सैलभर वाटणारी मिठी घट्ट काळकाशी बिलगली होती. स्पर्शाची चाहूल त्यानेही मिट्ट पापणीने जाणली होती. हुरहुर वाटणारी भीती, हुरहुर वाढवणारी भीती कुशीत शिरताच निवळली होती. कुशीत शिरताच निवळली होती. भेदलेली हळवी ती चाहूल बापाच्या कुशीत विसावली होती. बापाच्या कुशीत विसावली होती. खरंच वडील व मुलाचं नातं स्नेहबद्ध हे नातं उत्तमरित्या नृत्य सादरीकरणाने आपल्यासोबत सादर करणार. Yeah.
mother-child relationship. Mother, mom, amma, ai, ba, ammi. Is there any other word that sounds sweeter than this? More than anyone in life, there's only one person who loves you till her last breath, that is mother. APJ Abdul Kalam quoted, "Mom is a blessing that no one can replace." He also said, "Your birthday is the only day in your life when your mother smiled when you cried." The maternal bond leads to all the major developments in a child's life: physical, mental, social, and the most significant, emotional. According to Swami Vivekananda, mother is a constant thread to divinity. Worshipping mother like God is an inherent part of our Indian society. Now again allow me to call upon my friends to show this beautiful relationship of mother and child on the stage. मेरी परवाह
आई वडील जन्म देतात, मात्र जीवनाला सार्थक दिशा देण्याचे काम मात्र गुरु करत असतो. त्याचीच प्रचिती म्हणून गुरु शिष्य ही परंपरा भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. कुंभार जसे मातीला आकार देऊन सुंदर असे मडके बनवतो, तसेच गुरुजी देखील तेवढेच महत्त्व तो आपल्या शिष्याला चांगले अनुरूप ज्ञान देऊन त्याला त्याच्या पुढील आयुष्यासाठी घडवत असतो, नाही का? गुरुविना पूर्ण दाखवील वाटत असे म्हटले जाते. गुरु शिष्याचे हे पवित्र नाते अनेक कथांच्या माध्यमातून आपण ऐकत असतो, वाचत असतो आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा नेहमीच त्याचा अंगीकार करीत असतो, हो की नाही? नाते गुरु शिष्याचे पवित्र पावन, नाते गुरु शिष्याचे पवित्र पावन, लाभले आम्हास परंपरागत अंगण. इतिहास सांगे हे नाते फार जुने, इतिहास मध सांगे हे नाते फार जुने. नाही काही मोल या समोर सगळे गुण, नाही काही मोल या समोर सगळे गुण. नाते गुरु शिष्याचे पवित्र पावन, नाते गुरु शिष्याचे पवित्र पावन. द्रोणाचार्य एकलव्य यांची कहाणी, द्रोणाचार्य एकलव्य यांची कहाणी विख्यात जगाला शिष्याची भक्ती ही गुरुस्थानी, विख्यात जगाला शिष्याची भक्ती ही गुरुस्थानी. म्हणून पाषाण मूर्तीस गुरु तो घडला, क्षणात अंगठा कापून गुरु दक्षिणा देऊन इतिहास घडला, क्षणात अंगठा कापून गुरु दक्षिणा देऊन इतिहास घडवला, इतिहास घडवला. गुरु शिष्याचं पवित्र पावन, गुरु शिष्याचं पवित्र पावन. तर याच गुरु शिष्याच्या पवित्र नात्यावर कथेच्या स्वरूपात प्रकाश टाकण्याकरिता मी मंजुषा मॅडम यांना आमंत्रित करते. उपस्थित सर्व मान्यवरांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भारतामध्ये गुरु शिष्य या नात्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि आपल्या देशामध्ये तर गुरु शिष्य परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. गुरुला ब्रह्मा, विष्णू, महेश अशी पदवी देऊन सर्वोच्च मानले आहे. गुरु ही अशी व्यक्ती आहे जी आपल्या शिष्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतो, तसेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेतो. गुरु ही शिष्यांच्या जीवनातील एक अशी व्यक्ती असते जी शिष्याला शिक्षणामध्ये तर मदत करतातच, पण इतर गोष्टींमध्ये देखील शिष्याला मार्ग दाखवण्याची मोठी कामगिरी पार पाडतात. आणि म्हणूनच गुरुला शिष्याच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचे स्थान असते. भारतामध्ये अनेक गुरु शिष्यांची आदर्श उदाहरणे आहेत. गुरु शिष्यांची उदाहरणांमध्ये एकलव्य आणि द्रोणाचार्य, सांदीपानी ऋषी आणि श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम आणि गुरु वशिष्ठ, परशुराम आणि कर्ण, द्रोणाचार्य आणि अर्जुन. आपण सर्वच आजपर्यंत आणि यापुढेही गुरु शिष्यांच्या गोष्टी ऐकून आणि त्यातून काही बोध घेऊनच मोठे होत आहोत. यापैकी एका प्रसिद्ध अशा गुरु शिष्याच्या जोडीची मी गोष्ट सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करते. कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेते. एकदा त्यांच्या गुरूंना बाहेर गावी काही कामानिमित्त जाण्याचे ठरलेले होते. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. 15 दिवसांनी गुरु परत आश्रमात परत आले आणि सर्व विद्यार्थ्यांना विचारण्यात आलं की तुम्ही काय अभ्यास केलेला आहे, कसा अभ्यास केलेला आहे याची विचारणा करू लागले. प्रत्येक विद्यार्थी आपण कसा जास्तीत जास्त अभ्यास केलेला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी वेळ आली ती धर्मराजांची, म्हणजे युधिष्ठिरांची. युधिष्ठिर म्हणाले, गुरुजी मी फक्त एका वाक्याचा अभ्यास केला
कमी काळात मी खरंच फक्त एक वाक्य शिकलो. हे ऐकून गुरुजींचा पारा अधिकच खवळला. ते धर्मराजांना म्हणाले, तू आळशीच नाही तर निर्लज्ज वाटतो आहे मला. तरीही धर्मराज शांतच होते, जराही विचलित नव्हता. धर्मराज आपल्या गुरूंना म्हणाले, गुरुजी मला माफ करा, मात्र मी खरोखरच फक्त एवढे एकच वाक्य शिकलो आहे. गुरुजींचा राग काही आवडेना. त्यांनी रागाच्या घरात धर्मराजांच्या थोबाडीत देखील लागले. तरीही धर्मराज शांतच होते. त्यांच्या तोंडावरचे भाव जरा सुद्धा पालटलेले नव्हते. आता मात्र गुरुजी वरमले. त्यांना वाटते की धर्मराजाच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. ते म्हणाले, बाळा तू कोणते वाक्य शिकलास ते तरी सांग. आणि गुरुजींना त्यांनी आपली एक वही आणून दाखवली आणि त्या वहीमध्ये जे वाक्य लिहिलेलं होतं ते वाक्य होतं, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राग येऊ देऊ नये. या एका वाक्यासाठी गुरुजी आणि धर्मराजांच्या सोबत असलेले इतर विद्यार्थी काय समजायचे ते समजले. या गोष्टीचे तात्पर्य हे आहे की नुसत्या अफाट ज्ञानापेक्षा थोडे जरी शिकले तरी चालेल, परंतु जे शिकू ते कृतीत आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि तो प्रयत्न आपण सर्वांनी खरंच केला पाहिजे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेच आहे, एक तरी ओवी अनुभवावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर गुरु शिष्यांच्या नात्यानंतर आपण बघूया मनुष्याचं प्राण्यांशी असलेलं नातं. मानवाचे प्राण्यांशी असलेले नाते जंगल, प्राणी, पक्षी आणि मनुष्य यांचे परस्परांशी एक अतूट नातं असतं. ही सुंदर सृष्टी जणू काही आपल्यासाठी वरदान आहे. आपण सुद्धा सृष्टीतील एक भाग आहोत याचा खरोखर आपल्याला अभिमान असायला हवा. परस्परांशी असलेलं हे अतूट नातं त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आपणापैकी सर्वांना ज्ञात आहे ते म्हणजे रॅमन मॅग्सेसे पुरस्कार विजेते डॉक्टर प्रकाश आमटे यांचे प्राण्यांशी असलेले घनिष्ठ नाते कसे जिव्हाळ्याचे निर्माण झाले याविषयी अभिवाचन करण्याकरिता मी छाया मॅडम यांना आमंत्रित करते. सर्वप्रथम सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा. मानवी आयुष्य म्हणले की त्यात विविध नाती आलीच, पण त्याबरोबर मानवाशीच नव्हे तर आयुष्य जगताना मूक प्राण्यांशीही आपले एक अतूट नाते तयार होते. ते म्हणजे जिव्हाळ्याचे, माणुसकीचे आणि प्रेमाचे. ज्यांच्या घरात पाळीव प्राणी असेल तर तो त्या कुटुंबाचा एक सदस्यच होतो. घरातील लहान मुलाला ज्याप्रमाणे जिव्हाळा लावला जातो, प्रेम दिले जाते, त्याची काळजी घेतली जाते, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांवरही प्रेम केले जाते. आज व्यक्ती कोणत्याही कारणाने प्राण्यांचे पालन करीत असला तरी पाळीव प्राणी आणि मनुष्य यांच्यात जिव्हाळ्याचे, मैत्रीचे नाते निर्माण होते. प्राण्यांशी माणसाचं नातं जुळतं हे माहीत आहे, परंतु जंगली हिंस्र प्राण्यांचा कसा काय लढा लागू शकतो? वन्य प्राण्यांशी असंच एक अनोखं नातं जोपासलं आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांनी. भूतदया परमो धर्मा हेच आयुष्याचे ध्येय मानून कार्य करणारे प्रकाश आमटे कुटुंब आपणा सर्वांना ठाऊक आहे. डॉक्टर प्रकाश आमटे हे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. 1973 पासून ते त्यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे आदिवासी लोकांच्या आरोग्यासाठी काम करीत आहेत. तसेच
लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात. या लोकबिरादरी प्रकल्पावर काम करताना त्यांना अनेक अनुभव आले. असाच एक हृदयद्रावक प्रसंग तुमच्या समोर मी मांडते. बाबा आमटेंना एकदा विचारलं, तुम्ही आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करत होतात, तर मग प्राण्यांचं अनाथालय कसं सुरू झालं? ते म्हणाले, एकदा आम्ही जंगलातून जात होतो. काही आदिवासी माकडांची शिकार करून येताना आम्हाला दिसले. त्यांच्या काठीला मेलेली 2 माकडं बांधली होती. त्यातली एक माती होती आणि तिचं अवघ्या 4-5 दिवसाचं पिलू तिच्या पोटाला घट्ट पकडून बसलं होतं. आपली आई जिवंत नाही हे त्या पिल्लाला अजून कळलंच नसावं. आज हे पिल्लू जिवंत असलं तरी आज न उद्या त्याची शिकार होणार, म्हणून आम्ही त्या आदिवासींकडे माकडाचे पिल्लू मागितले. त्यांनी घरात मुलं उपाशी आहेत असे सांगितले. तेव्हा आम्हाला कळलं की भूक किती पराकोटीची असू शकते. आम्ही मुलांना खायला तांदूळ दिले आणि बदल्यात ते माकडाचे पिल्लू घेतले. 1973 मध्ये आमटेच आड हे प्राणी अनाथालय सुरू झालं ते या माकडाच्या पिल्लापासून. सुरुवातीला असे जंगली प्राणी आमटेंच्या घरातच वावरत असत. हळूहळू त्यांच्या घरात अस्वल, बिबट्या, सिंह, कुत्रे, हरिण यांची भर पडली. हा सगळा प्राण्यांचा गोतावळा आमटेंसोबत नदीवर फिरायला जात असे. नंतर त्यांनी या प्राण्यांकरता एक प्राणी संग्रहालय तयार केले. या ठिकाणी अनाथ झालेल्या लहान प्राण्यांना ठेवले जाते. प्राण्यांचे हे निवासस्थान डॉक्टर आमटेंच्या अंगणातच तयार केले आहे. येथे खारीपासून बिबट्यापर्यंत 100पेक्षा अधिक जातींची जनावरं अगदी गुण्यागोविंदाने राहतात. म्हणून आमटे या अनाथालयाला प्राण्यांचं गोकुळ असं म्हणतात. ते या प्राण्यांना स्वतःच्या हाताने जेवू घालतात, त्यांच्याशी संवाद करतात. अशा जंगली प्राण्यांसोबतचं त्यांचं सहज वावरणं अचंबित करणारं आहे. येथे बहुतेक प्राणी जखमी किंवा अनाथ अवस्थेत आले, त्यामुळे त्यांना आईच्या मायेची, आधाराची गरज होती. प्रकाश आमटे म्हणतात, या प्राण्यांनी आम्हाला असा काही लळा लागला की ते आमचे मित्रच बनले. ज्या प्राण्यांशी आमची थोडी अधिक सलगी झाली त्यांच्याशी अगदी 2 माणसांमध्ये जुळावं, तसंच खरं तर त्याहूनही पलीकडचं मैत्र जुळलं. कोण जाणे माणसाशी असंच निरपेक्षतेने वागण्याचे बळ आम्हाला या प्राण्यांनी दिले असावं. बिबट्या, तरस या प्राण्यांना हिंस्र म्हटलं जाते. आमटे म्हणतात, बिबट्या, तरस क्रूर आहे हा गैरसमज आहे. गेल्या 44 वर्षांपासून आम्ही या दुर्गम जंगलात काम करतोय. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे राहतात. त्यांनी कधी आपसातही हल्ला केला नाही की आमच्यावरही हल्ला केला नाही. आम्ही प्राण्यांना प्रेम दिले आणि त्यांनीही आमच्यावर निर्व्याज प्रेम केले. ते आमच्याकडून काय शिकले माहिती नाही. आम्ही मात्र त्यांच्याकडून खूप काही शिकलो. त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला तसा आम्हीही त्यांच्यावर टाकला आणि दोघांनीही या विश्वासाला आस्थादायक तडा जाऊ दिलेला नाही. असं हे प्राण्यांचं गोकुळ आमटेच आड जंगली प्राणी आणि माणूस यांच्यात वेगळं नातं जपणारं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. धन्यवाद. खरंच डॉक्टर प्रकाश आमटे लिखित दान मित्र आणि
प्रकाश वार्ता ही दोन्ही पुस्तके वाचनप्रिय आहेत. आयुष्यात प्रत्येकाने ही पुस्तके एकदा तरी वाचावी, नक्की वाचावी. जीवनाचा खरा संघर्ष काय असतो व त्या संघर्षातूनही आनंदी जीवन कसं फुलत जातं, कसं आकार घेत जातं, हे नक्की या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळेल. यानंतर प्रत्येकाचं परस्परांशी असलेलं घट्ट नातं समाजाचा एक भाग आहे. त्यापैकीच एक नातं म्हणजे मालक व सेवक. तर मालक आणि सेवक यांच्यातील हे भावबंध भावनिक नातं स्वरचित कवितेच्या माध्यमातून सादर करण्याकरिता मी भरत सर यांना आमंत्रित करते. सर्वांना माझा शुभ सकाळ आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाचा आणि कामगार दिनाचा हार्दिक शुभेच्छा. मालक आणि सेवकांचा संबंध कसा असतो हा संबंध मी तुमच्या समोर एक कवितेतून प्रस्तुत करत आहे. ही कविता माझी स्वरचित कविता आहे. कहते हैं मालिक और सेवक का रिश्ता, कहते हैं मालिक और सेवक का रिश्ता होता है कुछ खास. कहते हैं मालिक और सेवक का रिश्ता होता है कुछ खास. ये रिश्ता जुड़ा होता है मन से, यह रिश्ता जुड़ा होता है मन से. दोनों का होता है परस्पर विश्वास, दोनों का होता है परस्पर विश्वास. बिन सेवक मालिक अधूरा, बिन सेवक मालिक अधूरा, बिन मालिक सेवक अधूरा. बिन सेवक मालिक अधूरा, बिन मालिक सेवक अधूरा. रिश्ता इतना खास जुड़ा, रिश्ता इतना खास जुड़ा. दोनों एक दूसरे के बिना, दोनों एक दूसरे के बिना लगते हैं आधे अधूरे से. दोनों एक दूसरे के बिना लगते हैं आधे अधूरे से. इस रिश्ते का नहीं कोई नाम, इस रिश्ते का नहीं कोई नाम. फिर भी रिश्ते का है सम्मान, फिर भी रिश्ते का है सम्मान. इस रिश्ते का हो मान, इस रिश्ते का हो मान. मेरा मात्र यही सपना है, मेरा मात्र यही सपना है. मेरी कविता का अंत सिर्फ इतना है, मेरी कविता का अंत सिर्फ इतना है. धन्यवाद. धन्यवाद सर. वृक्षवल्ली आम्हा सोये, वृक्षवल्ली आम्हा सोये वनजनी. पक्षी सुस्वरे आळविती, येणे सुखी रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगी येत. संत तुकाराम महाराजांनी या सुंदर अभंगाद्वारे मनुष्य व निसर्गाचं असलेलं परस्परांशी घट्ट नातं व्यक्त केलं आहे. Nature. Man has evolved from nature. Since its evolution, nature has been its mother and has always rendered everything selflessly. We, the humans, in the course of life, have progressed. We have developed ourselves, but no matter how much we urbanize, technologically we advance, but one finds peace in the lap of nature. If we want to experience the ultimate peace and tranquility, we always rush towards such an area which is full of trees and plants and animals are all around. So, to present this beautiful relation of man along with beautiful nature, may I call upon Meghna ma'am to present this beautiful relationship with a song. सगळ्यांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याच्या खूप खूप शुभेच्छा. जसं आता योगिता मॅम आणि वैशाली मॅमनी आधीच आपल्याला निसर्ग म्हणजे नेमकं काय आणि निसर्गाचा आपल्याशी संबंध काय ही बाजू बघताना
प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? तर जाणवलं प्रत्येक गोष्ट जे माणसाने निर्मित केलेली आहे त्याच्या मागे निसर्गच आहे. आपण उडायला लागलो तसे काय? पक्ष्यांना बघून. आपण पोहायला लागलो तसे काय? त्या माशांना. असेच बरेच काही उदाहरण आपल्याला देता येईल की निसर्ग कसा आपल्याला सतत ही प्रेरणा देत असतो. म्हणूनच त्या निसर्गाचे आपण आभार मानावे. निसर्गाचे नुसते आभार मानून नाही तर त्याला पूजावे. आणि ती पूजताना ज्याने कोणी हा निसर्ग निर्मितीला आहे त्याचे सुद्धा आपण आभार मानावे. तर माझ्या या गीताद्वारे मी तोच प्रयत्न करते आहे आपण सगळ्यांच्या वतीने.
एकत्रित झालेला तोमय परिवार सगळं म्हणजे अगदी पूर्ण बस व्यवस्थापन करणारे सगळे बस चालक, बस कंडक्टर, नंतर शैक्षणिक जबाबदारी दिलेली एक भाग, तसंच व्यवस्थापन करणाऱ्या सगळ्या ऑफिस आणि आपल्या सगळ्या आपल्याला मदत करणाऱ्या, त्यांच्याशिवाय आपण अजिबात राहू शकणार नाही असं आपलं सगळ्या रोजचं व्यवस्थापन करणारे स्टाफ, सगळा समस्त परिवार. आणि आत्ताच आपण याच्यातनं तुम्हाला सगळ्यांना मे दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या पहिल्यांदा प्रथम शुभेच्छा. आणि त्याच्यानंतर आत्ता हा जो आपण कार्यक्रम पाहिला अतिशय सुंदर थीम होती, खूपच छान हे होतं. आणि यातनंच आपल्याला कळलं की आपण कुठलंही नातं खूप अधूर आहे एकमेकांच्या शिवाय. आपण इथे आज सगळे जमा झालेलं आहे, आपण एकत्रित झालोय, आपलं सुद्धा नातं असंच आहे की आपण एकमेकांच्या शिवाय अधुरेच राहणार आहे. भरत सरांनी जी कल्पना त्यांच्या कवितेतनं मांडली ती खरंच आहे की प्रत्येक नातं त्या नात्याला दुसऱ्या नात्याने जोपर्यंत एकत्रित होणार नाही, एकमेकांची गरज समजणार नाही, तोपर्यंत ते नातं फुलणारच नाही. निसर्ग काय पूर्ण म्हणजे कॉस्मिक हे सगळं पंचमहाभूत आणि मानव यांचं नातं सुद्धा अतूट आहे. आणि एक झाड, कुठलंही झाड आपण बघतो की अगदी छोट्यापासून जशी पहिली कल्पना होती की आपण स्वतः आनंदी असलो तर आपल्या आजूबाजूचे लोक आणि तो आनंद पसरत जातो. मग एक झाड, कुठलंही झाड ते फुलतं तेव्हा त्याच्या मनात काही नाही नसतं, तो स्वतःच्या आनंदाकरताच फुलत असतो, मोठा होत असतो. पण जेव्हा जी फुलं दरवळायला लागतात, जेव्हा त्याची सावली पडायला लागते, तेव्हा आपोआपच आनंद तयार होतो. तसं प्रत्येक मनुष्य आहे की तो जेव्हा त्याच्या आनंदाकरता करतो आणि त्या आनंदाचा दुसऱ्यांना जेव्हा परिणाम व्हायला लागतो तेव्हा नक्कीच सगळं वातावरण पुलकित होत जातं. तर प्रत्येक व्यक्तिमत्व असंच आहे की प्रथम आपण आपल्याकरता फुलण्याकरता तयार होत असतो, नंतर हळूहळू आपलं कुटुंब, त्याच्यानंतर आपला समाज आणि नंतर पूर्ण विश्व असं आपले व्यक्तिमत्व तयार होत जातं. आणि प्रत्येक व्यक्तिमत्व काही ना काहीतरी समाजाला देत असतं. ही प्रत्येकाची आपली जबाबदारी असते आणि निसर्गानेच दिलेली ती जबाबदारी आहे ना. हे आपण प्रत्येक जण करतो. आता तुम्ही इथे येऊन जे करत आहात आणि आजचा जो कार्यक्रम तुम्ही केला तो नेहमी कसं होतं की तुमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तुम्ही करत असता. तुमचं जे टॅलेंट आहे किंवा तुमचे जे सगळे क्षमता आहेत त्या तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना त्या नात्यातनं तुम्ही व्यक्त करत असतात. पण आज इथे तुम्ही तुमच्या आनंदाकरता हा कार्यक्रम केलाय आणि नक्कीच आम्ही सगळ्यांनी खूपच त्याचा आनंद घेतला, आपण सगळ्यांनीच घेतलाय. आणि हे जे नातं आहे तुम्ही सगळ्यांनी, प्रत्येक नातं निसर्गाशी असलेलं वैयक्तिक नातं, आई वडिलांचं, आपल्या जोडीदाराचं, हे जेवढं चांगल्या तऱ्हेने विकसित होत जाईल तेवढंच सगळ्यांना त्याचा आपोआपच नकळत त्याचे परिणाम सगळ्या आजूबाजूच्या ह्याच्यावर होत जातात. तर मला सुद्धा या नात्याने म्हणजे माझा जो परिवार स्वतःचा तो छोटासा परिवार होता, पण तुमच्यामुळे मला आणखीन मोठं परिवार मिळालेलं आहे. आणि त्या परिवाराने मला सुद्धा विकसित केलेलं आहे. जसं शिक्षक आणि मुलाचं नातं असतं, मी नेहमीच म्हणते की मी मुलांजवळ जेव्हा काम करते ना ते मला शिकवत जातात, त्यांच्यामधनंच मी कितीतरी शिकत असते. आणि एक एक संधी म्हणजे अजून सुद्धा म्हणजे तुमच्या सगळ्यांकडनं सुद्धा मी शिकत असते. प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येकाकडनं प्रत्येकाजवळ काहीतरी विशेष असतं आणि ते जर आणि ही संधी मला शाळेमुळे आणखी मिळाली आहे. कदाचित मी शाळा सुरू केली नसती तर मला तेवढ्यापुरतंच मी संकुचित राहिली असते. पण इथे म्हणजे पालकांशी वागताना, मुलांशी वागताना, तुमच्या सगळ्यांबरोबर काम करताना मला खरंच म्हणजे मी स्वतः आत्म वेगळी होत चालली आहे दिवसेंदिवस. आणि मोठी म्हणजे मी असं नाही म्हणत मोठी म्हणजे काही व्यक्तित्वाने मोठी, पण मी आत्म खूप शिकते आहे, अजूनही मी शिकते आहे. तर हे एक नातं, तोमयचं नातं माझ्याकरता विशेष आहे.
आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे हा एक हे होता, त्याच्याबरोबरच कामगार दिन आपण साजरा करतो आहे. हे कामगार दिन खरंच कुठेही त्यांच्याशिवाय आपली सोसायटी राहू शकणार नाही, म्हणून त्यांचा आदर करण्याकरता समग्र जगाने म्हणजे पहिल्यांदा कमीनेच याच्यातनं कामगार दिन आला, पण ती खरंच ती कल्पनाच खूप छान आहे की यांच्याशिवाय शक्यच नाही. जे कुठे तळागाळाला काम करत असतात त्यांचं सुद्धा आपल्यावर ऋण असतं आणि त्यांचा आदर करणं किंवा त्यांना धन्यवाद देण्याकरता आपण हा एक दिन साजरा करतो. पण नेहमी करतात आपल्या मनात राहायला पाहिजे. महाराष्ट्र दिन हो अगदी म्हणजे आपण महाराष्ट्र दिन ते परत समाजाशी आपल्या समाजाशी नातं आहे, आपल्या राष्ट्राची नातं आहे. म्हणजे महाराष्ट्र एक आपल्या राष्ट्राचा भाग आहे, पण ते नातं विकसित झालं तर आपल्या देशापुढे पोहोचणार आहे. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान आहे, आपल्या संस्कृतीचा आपल्याला अभिमान आहे. सगळं आपल्या संस्कृती म्हणजे संबंध आलं, गाणं नृत्य सगळं आलं, पण त्याचबरोबर मग काय की हळूहळू आपण जेव्हा विकसित होऊ तेव्हा आपला देश विकसित होईल. आणि ती संकुचित भावना की पूर्वी तर खरं 4 भाग होते, म्हणजे ब्रिटिश होते तेव्हा प्रांत नव्हतेच आणि सगळे जे काय प्रांताचे जे काय लोक एकमेकांशी मिसळत होते ते एकमेकांच्या भाषेचा आदर करत होते आणि सगळे मिळून विकसित होत होते. पण आता जेव्हा आपण सीमा केल्या आहेत तेव्हा थोडंसं कुठेतरी आपला आणि दुसरा असा जो भाव येत चालला आहे तो कुठेतरी गळून पडला मला असं वाटतं. म्हणजे हा माझं वैयक्तिक मत आहे की मला असं वाटतं आपण आज जास्त पुढे जाऊ. म्हणजे आपण अगदी पाण्यात करता बांधतो, जमिनीत करता बांधतो, तर ते हळूहळू कमी होईल. म्हणजे सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय आणि एकमेकांचा हात धरूनच पुढे जायचंय. आपण कुणालाही बाजूला करून पुढे जाऊ शकणार नाहीये. आपल्याला सगळ्यांना जर प्रगती साधायची असेल तर आपण सगळे मिळून जेव्हा एकमेकांकरता बघू, कुणाचंही नुकसान न होता आपण पुढे जाऊ, तेव्हाच आपल्याला सगळ्यांना पुढे जाता येईल असं मला वाटतं. आणि आज आपल्या वाहन सगळे जे म्हणजे आपल्याला जे वाहन व्यवस्थापन जे आपल्या इथलं आहे त्यातला दिनेश ठाकरे आता आपल्याकडे काम बघणार आहे. आणि जेव्हा कुणी जी सुरुवात करते, संजूभाऊंनी आपली सुरुवात केली होती. मला आठवतं आम्ही पहिली बस घेतली तेव्हा वैशाली, मी आणि सर आम्ही तिघं मिळून बसमध्ये गेलो होतो आणि जे स्टॉप आम्ही ठरवले होते त्या स्टॉपला ती घड्याळ बघून आम्ही गेलो होतो की किती वेळ लागेल आणि किती थोडासा वेळ आणखी दिला पाहिजे जर कोणी उशिरा आलं तर. आणि असं मी सगळं आम्ही टाइम काढून नंतर आम्ही संजूभाऊ, मी, वैशाली आणि सर आम्ही मिळून तो टाइम टेबल तयार केला आणि ते अजूनही ती प्रथा सुरू आहे. तेव्हा कोणतीही प्रथा सुरू करतो तेव्हा जे नंतर येते पुढली पिढी येते किंवा नेक्स्ट दुसरं जर कोणी सांभाळायला जायचं तर त्यांची जबाबदारी मोठी होते की त्यांना ते सगळं सांभाळून पुढे जायचं असतं. आणखी काय त्याच्यात पुन्हा राहून गेलं असेल तर ते काढून आपण पुढे जाऊ. तर दिनेश ठाकरेंना आपण ही जबाबदारी देतो आहे. तर दिनेश माझा विश्वास आहे की तुम्ही खात्रीने आणि आपण सगळेजण त्यांना मदत करू. वैशाली मॅम, आम्ही सगळेजण आहो, आम्ही तुमच्या पाठीशी आहो. आपण सगळे मिळून ते अगदी म्हणजे मला तोमाईशी संबंधित नसलेले लोक सुद्धा मला सांगतात मॅडम तुमच्या बसेस कोण आम्ही घराला लावतो. आम्हाला लक्षात येतं की इतके वाजले असेल पण तोमाईची बस या स्टॉपवर आली आहे. म्हणजे हा खरंच म्हणजे हा इतका अभिमानाचा क्षण असतो जेव्हा लोक सांगतात तेव्हा. आणि ते संजूभाऊंशिवाय शक्य नव्हतं. संजूभाऊंनी आतापर्यंत खूपच छान ती जबाबदारी ठेवलं. तर तुम्हाला तो वारसा आता आपण मिळतो आहे तर तुम्ही सगळे तसंच करा ही खात्री आहे मला. तर आज आपण त्यांना सगळ्यांनी मिळून मदत करणार आहे आणि हे नातं तुम्ही नवीन जबाबदारी घेताय. कुठलंही नातं जेव्हा घेतो आपण तेव्हा त्याची जबाबदारी पण आपल्यावर असते. तर अतिशय सुंदर प्रोग्राम आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांनी म्हणजे कुणीच मी एकाचं नाव घेऊ शकणार नाही, सगळ्यांनी फार सुंदर सुंदर प्रोग्राम केला.
शेवट आहे वाट बघू आपण. मला तर असं वाटत होतं की अजून कितीतरी वेळ. आणि दरवर्षीच हा प्रोग्राम खूप छान होतो 1 मेला. कारण इथे आपल्याला सगळ्यांना वाव मिळतो, सगळ्यांना आपल्याला वाव मिळतो की आपण तुमचं म्हणजे विद्यार्थ्यांच्याकडनं तर तुम्हाला आम्हाला कळतच असतं की तुम्ही किती त्यात जीव ओतला आहे, विद्यार्थ्यांमध्ये किती चांगलं केलं आहे. तर परत एकदा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा आणि जोरदार टाळ्यांनी दिनेश ठाकूर. आम्हा सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करणारे, आपणा सर्वांचे गुण दोष पोटात घेऊन सुयोग्य मार्गदर्शन करणारे, सकारात्मक विचारांची वेळ नेहमी गुंफणारे स्नेहबद्ध नाते म्हणजे वैशाली मॅडम आणि मेघना मॅडम यांचे आम्हा सर्वांशी असलेले नाते. धन्यवाद. उपस्थित सगळ्यांना म्हणजे माझे शिक्षकगण, बाकी सगळे कर्मचारी, बस स्टाफ, सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आता मॅडमनी आपल्याला खूप सारं विस्ताराने सांगितलेलं आहे, खूप वेळ मी तुमचा घेत नाही. पण आजची जी थीम आहे सगळ्यात पहिले मला सगळ्या लोकांचं जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला आहे आणि पूर्ण एनर्जी जी मुलांच्या माध्यमातून आपण दाखवत असतो ती आज तुमच्या सगळ्यांकडनं आम्हाला बघायला मिळाली. तर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप कौतुक. एक विषय नातेसंबंध, एक इतका आम्ही म्हणेल की जिव्हाळ्याचं नातं असतं. कुठलंही नातं जेव्हा निर्माण होतं ते पहिले निर्माण होतं, ते बंध तयार होतात आणि मग हळूहळू ते आपलं नातं फुलायला लागतं, कुणाशीही असो. आणि ते नातं कशाने फुलतं तर त्या नात्याचा पाया असतो विश्वास. सगळ्यात पहिले कुठलंही नातं असो त्यामध्ये विश्वास, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी हे जर असलं तर निश्चितच कुठलेही बंध ते इतके घट्ट होतात की खरंच ते तुटल्याने तुटत नाही. तर असं मला असं वाटतं कोमल परिवाराचं आपल्या सगळ्यांचं नातं आहे. कुठलंही नातं डोळ्यांनी आपण जग बघतो पण जेव्हा आपण गोड बोलतो, चांगलं बोलतो, प्रेमाने बोलतो, मला वाटतं अख्खं जग आपल्याकडे बघत असतं आणि त्यावेळेला तो जो अनुबंध तयार होतो ती आपल्या आयुष्याची पुंजी असते. तर पुन्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याकडे दिनेश भाऊ एक नवीन त्यांना जबाबदारी आपण दिलेली आहे, तर त्यांचं पण मी अभिनंदन करते आणि निश्चितच आपण सगळे मिळून एक नवीन नातं तयार झालेलं आहे. तर आपण सगळे एकत्र मिळून परत जे मॅडमने सांगितलं की कोमलचं नाव लोक बस सर्व्हिसला घेतात तर ही लिगसी हा वारसा आपण पुढे चालवू. धन्यवाद. Definitely, ma'am. Now let's move on to the last part of this program, relationship with God. Jai Jai Ram Krishna Hari, Bismillahirrahmanirrahim, Buddham Sharanam Gacchami, Vaheguru Da Khalsa, Vaheguru Ji Fateh. These are the powerful chants that fills our heart and mind with positive energy. There is no one who has seen God. No one can claim that he has met God. But there are some people who feel the presence around, and that is just because of they have faith in that supreme power. The only way to feel the presence of that supreme power around is faith, love. And the only way to get closer to Him is the way of bhakti. Loving God is the way, and each and every religion preaches. When you read Quran, when you read Bible, when you read Gita, the gist of each and every book, holy book, the preachers have taught us to believe in that supreme power. Your belief in that supreme power makes you walk on the righteous path.
So for the last program, okay, we have our teachers who are going to present this divine relationship with God. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी देवावरील अतूट भक्तीचा अनुभव ऐकून घेऊन आपण आपले आयुष्य आनंदाने जगतो नाही का? देवाची भक्ती भावातून कशी निर्माण झाली याचे उदाहरण आजपर्यंत आणि पुढे देखील आपण ऐकत राहणार आहोत आणि वाचणार देखील आहोत. तर ही भक्ती ज्ञानेश्वराची असो, नामदेवाची असो, एकनाथांची असो, सुदामाची असो वा मीराची असो, तर यापैकी एका भक्ताची देवाप्रती असलेली उत्कट भावना विठ्ठलाची परमभक्त सखुबाई. सखुबाईच्या रूपात सादर होणार आहे देवाशी भक्ताचं असलेलं अतूट सुंदर नातं, नाट्य अभिनय व नृत्य सादर करण्याकरिता मी शिक्षकगण यांना आमंत्रित करते. भगवंत भक्ताला भुक्ती मुक्ती वैकुंठाची अभिलाषा असते. पंढरीला जाता यावं, पांडुरंगाचं दर्शन व्हावं, हरिनामाचं भजन करावं, हेच भक्तांचं सुख. त्याच प्रकारे पांडुरंगाला अनन्य भावे शरण जाणाऱ्या भक्तांपैकी एक संत सखुबाई. 500 वर्षापूर्वी एका गरीब कुटुंबामध्ये संत सखुबाईंचा जन्म झाला. त्या जरी गरीब असल्या तरी आध्यात्मिक दृष्ट्या श्रीमंत होत्या. लहानपणापासून त्या पांडुरंगाच्या सेवेत आईला मदत करीत. त्या जेव्हा विवाह योग्य झाल्या तेव्हा कृष्णा नदीच्या काठी बसलेल्या करवीर या गावी अतिशय धनाढ्य पण कुरपण अशा घरात त्यांचा विवाह झाला. त्यांची सासू अतिशय खाशबळ होती. ती सखुबाईचा छळ करत असे, पण तो छळ देखील परमेश्वराचाच आशीर्वाद असे मानून त्या सहन करत असत. एके दिवशी त्या पाणी भरण्यासाठी नदीवर गेल्या. जाताना त्यांना काही वारकरी दृष्टीस पडले. बाई, कोणच्या गावचं तुम्ही आणि कुठे चाललात वारीला? नाही दूर आलो मग विठ्ठलाच्या वारीने पंढरपूरला जा. नदी दिसली आम्हाला. थांबलो गरीबार. बाई, लई दूर आहे का ते? आमच्या गावापासून लई दूर आहे, पण तुमच्या गावापासून नजीकच आहे. बाई, मायबीला मन होतं विठ्ठलाले मन भरून पाहायचं. चल की मग आमच्या संग. अहो बाई, मी चालली वारी. अहो पण तुझे सासू सासरे काय म्हणते? आल्यावर सांगितली त्याने. पण हे वारीचं सुख देखील सखूच्या नशिबी नव्हतं. ती वारीला गेली. हा वृत्तांत तिच्या सोबत पाणी भरायला आलेल्या तिच्या सखीनं घरी जाऊन सांगितलं. काकूबाई, काकूबाई, अहो तुमची सखू वारकऱ्यांसोबत गेली की काय म्हणतेस? दाद्या, दाद्या, हॅलो हॅलो, काय झालं आहे? दाद्या, तू सखू गेली त्या वारीवाल्यांसोबत. जाय लवकर आणि फिरे घरी. असं काय? मला वाटते ती थांब आता दाखवतो माया लिंगा. आता निघ लवकर, गोष्टी बघू. रागात निघालेल्या गाड्या सखूला वारीतून बाहेर निघतो आणि परपटत मास म्हटल्याच्या घरी करत मिळून तिला गोविंदने एका खांबाला बांधलं. बंधनात जडलेल्या सखूबाई परमेश्वराची प्रार्थना करतात, करुणा भागतात. म्हणतात, हे देवा, या डोळ्याने तुझे चरण एकदा तरी बघता यावे, त्यानंतर मी आनंदाने प्राण सोडून दिले असते. माझ्याकडे जे काही आहे ते तुझेच आहे. मी चांगली जशी कशी आहे फक्त तुझीच आहे. अशा प्रकारे सखूबाई बराच वेळ प्रार्थना करत असतात.
करण्याची खरी हाक कधीच व्यर्थ जात नाही. कितीही संत असले तरी त्रिभुवनाला छेदून भगवंताच्या कानाच्या छिद्रात प्रवेश करतेच आणि त्या क्षणी वैकुंठनाथाचं आसन हलतं आणि ते लगेच सुंदर स्त्रीचं रूप धारण करून सगळे येतात. पांडुरंग देऊळ सोडून भक्ता घरी आला, संत सखूसाठी बघा देव सखू झाला, देव सखू झाला, देव सखू झाला. मी पंढरपूरला जात आहे, तू नाही जाणार का? बाई, मला जायचंय पंढरपूरला, पण माझ्यासारख्या पापिनीच्या नशिबात पंढरपूरची यात्रा कुठं? हे विठ्ठला, माझी इच्छा पूर्ण कर रे बाबा. बाई, मी तुझी सदैव सोबती आहे, तू दुःखी होऊ नकोस. तुझ्याऐवजी मी ते मानलेली उभी राहते. असे सांगून विठ्ठल तिला पाशमुक्त करतात. आज एका बंधनातून मुक्त झाल्या नव्हत्या, तर त्यांचे सर्व पाश कायमचे तोडल्या गेले होते. आज त्या बंधमुक्त होऊन परमेश्वरमय झाल्या होत्या, परमेश्वरमय झाल्या होत्या, परमेश्वरमय झाल्या होत्या.
that feeling of that connection to that divine person, the divine being was always there, and I strongly believe that whatever happens, it is all because of him and his will. And everything, happens for a reason, and he always thinks good for us. I told you, what I had planned, what I thought of, I've completely forgotten. So I called upon Rishali to say and end the program. खूपच छान सादरीकरण. योगिता मॅम, आज खरंच सर्व नात्याची एक सुंदर गुंफण आपण आज मिळवली असं मला वाटतं. तर आजच्या कार्यक्रमाची सांगता बसायला नाही होईल. हा, इथे आपण आपल्या कल्चरल प्रोग्रामचा आपण एंड जो केला आहे महाराष्ट्राच्या दैवतांच्या यांनी खूपच छान वाटलं आणि इतकं एनर्जी केले, खूपच उत्साह होता. आणि जगदीश सर, मला एक म्हणायचं सांगायचं आहे की तुमच्याबरोबर जे काय तुमचे शिष्य किंवा जे तुम्ही तुमच्या बरोबरीने नाचले म्हणजे सगळ्यांचं आणि त्यांच्या शिष्यांचं खूप सुंदर, सगळ्यांच्या म्हणजे इतकं छान होता, जोश होता, छान होता, फारच सुंदर. विठ्ठलाचं दर्शन घडवलं. Please sit down, Secretary Minister.
एक थोड्याच वेळात आपल्या सगळ्यांना अल्पोपहाराची तिथे सोय केलेली आहे. आपण सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेऊया. जस्ट 15 मिनिटांमध्ये सुरू होईल. धन्यवाद.